महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या 9 तारखेला कोल्हापूरला दौरा होता। कोल्हापूरहून ते मुंबईला रात्री 11 ते 12 दरम्यान आले। 12 दरम्यान आल्यानंतर ते रात्री 2 वाजता नागपूरला पोहोचले मुंबईवरून, आणि मुंबईहून नागपूरला पोहोचल्यानंतर ते 2:30-3 वाजता घरी पोहोचले असताना सकाळी 8 वाजता उठून 9 वाजता बरोबर भट सभागृहात जे दिव्यांगचे साहित्य वाटप होते त्या कार्यक्रमात पोहोचले। तो कार्यक्रम नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमात अवाढव्य असं साहित्य वाटप आणि एका व्यक्तीला 15 साहित्य आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने वाटप केलं। आणि या कार्यक्रमात नगरसेवकाच्या 4दा मीटिंग घेतल्यानंतर नगरसेवकला सगळ्यांना सांगण्यात आलं की या कार्यक्रमाला आपण टायमावर पोहोचावं, क्योंकि देवेंद्रजी हे 9 वाजता येणार आहे म्हणून। पण आमच्या नगरसेवकात 70 नगरसेवक आले आणि 40 नगरसेवक आलेच नाही। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अहोरात्र मेहनत जनतेकरता अहोरात्र मेहनत करून जनतेकरता पुरा महाराष्ट्रात नागरिकांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजे याकरता झटत आहे। पण आमचे नगरसेवक 40 नगरसेवक हे त्या कार्यक्रमात नागपुरात राहून त्या कार्यक्रमात पोहोचले नाही। म्हणून मी सत्ता पक्ष नेता नागपूर महानगरपालिका या नात्याने मी त्यांना कारणे दाखवा व तुमच्यावर का कारवाई करण्यात येऊ नये असं नोटीस देण्यात आले। व स्थायी समिती अध्यक्ष जे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष आहे शिवानी दानी यांना असं पत्र देण्यात आले की ज्या नगरसेवकांनी त्या कार्यक्रमात आले नाही अशा नगरसेवकांना निधी वाटपाच्या अगोदर निधी वाटप करण्याच्या ज्यांना विकास कामे करायच्या त्याच्या अगोदर मला भेटण्याकरता किंवा पत्र मला जेव्हा जिथपर्यंत ते कारणे दाखवा नोटीसचे पत्र भेटत नाही तोपर्यंत त्यांना निधी देण्यात यावा नाही असे मी सांगण्यात आले। खरं तर गंभीर बाब आहे, यापुढे अशाच पद्धतीने कारवाई केली जाईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजर आहे काय? नागपुरामध्ये आमच्या इथे 3 मोठे नेते राहतात। नागपुरात माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय पालकमंत्री साहेब राहतात। अशा 3 नेत्याच्या कार्यक्रमात जर हे नगरसेवक येत नसेल तर अशावर कारवाई केल्या जाईल याच्यानंतर। आणि निश्चितपणे काहीतरी कुठेतरी त्यांच्यावर तर शिस्त भाजपची शिस्त भाजपचे काही नवीन नगरसेवक आहे, काही सिनियर नगरसेवक आहे। अशा सिनियर नगरसेवकांना जे पद्धत मालूम आहे असे लोक ना आल्यानंतर जे नगरसेवक आले आहे जे नवीन नगरसेवक आहे त्यांनासुद्धा बी तंबी दिली पाहिजे। याकरता आम्ही आज सत्तापक्ष नेता म्हणून कारणे दाखवा नोटीस काल आम्ही त्यांना दिली आहे असे। आणि सत्तापक्ष स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दानी यांनासुद्धा पत्र दिलं आहे की आपण यावर विचार करून माझ्याकडे जोपर्यंत नगरसेवक पत्र दिलं नाही की आम्ही का कारणामुळे आलो नाही त्यानंतर त्यांना निधी देणं वाटप होईल। पुढे कशा पद्धतीने भूमिका राहील? पुढे बी अशी भूमिका राहील की जे नगरसेवक पक्षाच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात किंवा गडकरी साहेबांच्या कार्यक्रमात किंवा पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या कार्यक्रमात हे पोहोचत नाहीत त्याच्यावर कारवाई केल्या जाईल। त्यानंतर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।